तर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं, इथे एक फोल्डर क्रिएट करायचं, त्याच्या नाव ठेवूया आपण सर्व्हिस. ओके, सर्व्हिस. आणि त्याच्यामध्ये फाईल बनवूया सर्व्हिसमध्ये एम्प्लॉय डॉट सर्व्हिस सर्व्हिस एम्प्लॉय सर्व्हिस डॉट एस डॉट एस. ओके, बनवली सर्व्हिस आपण इथे एम्प्लॉय सर्व्हिस डॉट एस. ठीक आहे. आता सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, जर का मेथड बनवायच्या असतील, ठीक आहे, कोणत्या मेथड, गेट, पोस्ट, पोस्ट पुट, पुश, आपल्या पुश नाही आहे, गेट, पोस्ट, पुट, डिलीट. ठीक आहे, डिलीट. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिडलवेअर लागेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर इथे इन्स्टॉल करायचं ॲक्सिओस. ठीक आहे, काय करायचं, इन्स्टॉल ॲक्सिओस. तर ॲक्सिओस इन्स्टॉल करण्यासाठी काय करायचं, कमांड प्रॉम्प्टमध्ये जायचं इथे CMD मध्ये आणि याला करायचं npm install axios. इथे ॲक्सिओस इन्स्टॉल होऊन जाईल. ठीक आहे, जसं तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये फेच मेथड शिकले त्याच पद्धतीने इथे ॲक्सिओस आहे. ओके, यानंतर आपल्याला एक URL लागेल. ठीक आहे, तर आपण इथे ॲक्सिओस इम्पोर्ट करून घेऊया. सो इम्पोर्ट ॲक्सिओस फ्रॉम ॲक्सिओस. कुठून इम्पोर्ट झाला ते ॲक्सिओस मधून. ओके, तर पोस्टमॅन. ओके, पोस्टमॅन ओपन करतो मी इथे. आपल्याला काय करायचं, एक URL क्रिएट करायची, बेस URL. सो कॉन्स बेस URL. ओके, इक्वल टू सिंगल कोट. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायची, तर इथं पोस्टमॅन मध्ये एरर येतोय मला. मला पण येतो सर. दोघांना बरं पण झालं. येतोय, मला निखिलला. ठीक आहे, 2 मिनिट हे काही झालं की सांगेल. ठीक आहे, तर काय करायचं, ही जी आपली URL आहे ना, त्या URL ला करायचं कॉपी. पोस्टमॅन मधल्या जी गेट मेथडची URL तिला कॉपी करायचं. ओके, आणि इथे येऊन आपण पेस्ट करणार. ठीक आहे, आता स्लॅश एम्प्लॉईज पर्यंत आपण त्याला ठेवूया. ठीक आहे, स्लॅश पर्यंत ठेवूया. ही एक बेस URL बनवली आपण इथे. ठीक आहे, यानंतर आपल्याला सर्वात अगोदर घ्यायची इथे गेट. कोणती मेथड घ्यायची, गेट मेथड. गेट. गेट. सो एक्सपोर्ट कॉन्स्ट. एक्सपोर्ट कॉन्स्ट get all employees. So get all employees equal to curly brackets. Okay, नाही, सॉरी, आपल्याला इथं फंक्शन घ्यावं लागेल. सो get all employees okay. पॅरेंथेसिस. 2 मिनिट जायला. एकच मिनिट चालू. ओके, तर बघा इथे काय घेतलं आपण, गेट ऑल एम्प्लॉईज आणि पुढे इक्वल टू लिंक.
ओके इक्वल टू async इक्वल टू async आणि इथे घेऊया आपण आपली मेथड. ठीक आहे. सो ट्राय 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 आणि कॅच मध्ये घेऊया आपण त्याला आपला कॅच. या पद्धतीने सो ट्रायच्या ब्लॉक मध्ये आपण घेऊया आपली मेथड. सो कॉन्स्ट रिस्पॉन्स इक्वल टू वेट डॉट गेट parenthesis डायमंड ब्रॅकेट. हो डायमंड नाही सॉरी डॉलर आणि आपली बेस URL. तर काही बेस URL कर्ली ब्रॅकेट्स मध्ये घ्यावं लागेल बेस URL. सजेशन काय बेस URL आणि ते स्लॅश इथे ऑलरेडी घेतले आपण. तर गेट मेथडची बघूया आपण URL स्लॅश एम्प्लॉईज. सो इथे इथे बघा काय गेट मेथडला काय URL आहे स्लॅश एम्प्लॉईज. तर इथे पण काय मग स्लॅश एम्प्लॉईज. तर ऑलरेडी इथे स्लॅश आहे त्याच्यामुळे इथे काही फक्त एम्प्लॉईज. आपण इथे स्लॅश घेऊया आणि इथले स्लॅश काढून टाकूया. ओके स्लॅश कंप्लीट झाली URL आता. ठीक इथपर्यंत आपली बेस URL असेल. हा ठीक तो स्लॅश एम्प्लॉईज आणि त्याला रिटर्न काय करणार आहे आपण रिटर्न रिस्पॉन्स डॉट डेटा. ओके आणि कॅच मध्ये आपण करणार एररला कॅच. एरर एरर हो आणि इथे काय घेणार आपण कन्सोल डॉट एरर कन्सोल डॉट एरर कन्सोल डॉट लॉग पण घेऊ शकता तुम्ही. कन्सोल डॉट एरर पण घेऊ शकता. कन्सोल डॉट एरर इथं घेऊ शकता आपण एरर फेचिंग एम्प्लॉईज एरर फेचिंग एम्प्लॉईज. जर का काही एरर असला तर आपल्याला ते इथे शो करेल एरर फेचिंग एम्प्लॉईज. ओके आणि कॉमा टाईप करेल एरर. ओके थ्रो काय करायचं आपल्याला इथून तर थ्रो करायचं आपल्याला एरर. ओके कन्सोल डॉट एरर नाही येणार. एरर हे आपल्याला याच्या आत घ्यावं लागेल आतल्या ब्लॉकमध्ये. ओके ही झाली आपली गेट मेथडची सर्व्हिस. ओके याच पद्धतीने आपल्याला बनवायची एक गेट एम्प्लॉय बाय ID ची सर्व्हिस. ठीक आहे म्हणजे एक कॉन्टॅक्ट आपल्याला गेट करायचा आहे त्याच्यासाठी. ठीक आहे सो इथे एक्सपोर्ट कॉन्स्ट गेट एम्प्लॉय बाय ID. ओके इक्वल टू async parenthesis
बॅक एरो कर्ली ब्रॅकेट्स ओपन परत ट्रायचा ब्लॉक परत इथे काय येईल कॅच पॅरेंथिसिस एरर ठीक आहे. आता ट्रायच्या ब्लॉकमध्ये घ्यायचं आपल्याला सेम ॲज इट इज सो कॉन्स्ट रिस्पॉन्स इक्वल टू एक्सिओस डॉट गेट हे काय गेट करायचं ना म्हणून गेट एक्सिओस डॉट गेट पॅरेंथेसिस बॅकटिक इथे काय येईल आता डॉलर कर्ली ब्रॅकेट बेस URL ओके सेम ॲज इट इज इथं जसं घेतलं आपण तिथं तसं Dash डॉलर बेस URL employees आणि इथे काय येईल आता स्लॅश ते आपल्याला बघावं लागेल URL काय आहे ठीक आहे. सो स्लॅश एम्प्लॉईज स्लॅश ID सो इथे स्लॅश एम्प्लॉईज आहे ते काय येईल आता स्लॅश एम्प्लॉईज स्लॅश डॉलर स्लॅश इथे येईल डॉलर आणि स्लॅश एम्प्लॉईज स्लॅश डॉलर कर्ली ब्रॅकेट ID ओके आणि इथे ID घेता म्हटल्यामुळे आपल्याला इथे पण काय पास करावं लागेल पास ID करावे लागेल. कोलन नंबर ओके क्लिअर आहे आणि हा. इथं काय पाठवावं लागेल रिस्पॉन्स डॉट डेटा रिटर्न करावं लागेल आपल्याला इथून रिटर्न करावे रिटर्न लागेल. रिस्पॉन्स डॉट ओके आणि परत आपल्याला इथे कॅच करावं लागेल एरर कन्सोल डॉट एरर पॅरेंथेसिस आणि याच्यामध्ये सांगावं लागेल एरर फिचिंग तर वरती अवेट नाही घेतला आपण हा एक्सिओस डॉट गेटचे तिथे अवेट नाही केलं आपण काय नाही केलं अवेट असिंग ओके वरती राहिले. अवेट सॉरी अवेट आणि इथे काय घ्यावं लागेल आपल्याला एरर फॅचिंग एम्प्लॉईज विथ ID एरर फॅचिंग सॉरी काय करावं लागेल करावं लागेल आपल्याला एरर Error. ओके डन हे झालं गेट एम्प्लॉय बाय ID आता घ्यायचं आपल्याला पोस्ट मेथड सो हे क्रिएट करावं लागेल ना ID हे कॉन्टॅक्ट सो एम्प्लॉय सो एक्सपोर्ट कॉन्स्ट export const create employees create employee equal to async parenthesis आता एक लक्षात घ्या आपल्याला काय पास करावं लागेल इथे सांगितलं होतं तुम्हाला अगोदरच ID लागत असेल तर आपल्याला ID पास करावा लागला हा बॉडी पास बॉडी करावे बॉडी लागेल. बॉडी आता इथे बॉडी पास करावी लागेल बरोबर आपण हा याच्यामध्ये घेतलं होतं कशामध्ये पोस्टमॅन मध्ये पोस्टमॅन मध्ये पोस्टमॅन ओके एरर ठीक सो इथे सर्वात अगोदर पास करायचे आपल्याला बॉडी सो इथे पास करूया आपण डेटा ओके कॉलन एनी करू परत रिस्पॉन्स इक्वल टू वेट
डॉट पोस्ट आता इथे पोस्ट मेथड घ्यायची बरं का. एक्सिओस हा. डॉट पोस्ट पॅरेंथेसिस. ओके. आणि ते घ्यायची आपल्याला काय आपली बेस URL. डॉलर हा डॉलर कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट बेस URL. बेस URL काय लिहिते बघायची URL काय आहे आपली. तर इथे पोस्ट मेथड जायचं काय स्लॅश स्लॅश एम्प्लॉईज एम्प्लॉय स्लॅश स्लॅश Create. क्रिएट. ओके. सो बेस URL स्लॅश एम्प्लॉईज स्लॅश क्रिएट. ओके. ही झाली आपली बेस URL. आणि याच्या सोबत आपल्याला काय पाठवायची बॉडी. सो इथे एम्प्लॉई डेटा. ठीक आहे. सो हे पाठवावं लागेल आपल्याला एम्प्लॉई डेटा. सो बेस URL कॉमा एम्प्लॉई डेटा. डन. आणि हे काय करावं लागेल आपल्याला रिटर्न काय करावं लागेल आपल्याला रिस्पॉन्स डॉट डेटा. ओके. टायपिंग मिस्टेक झाली तिथे हे रिटर्न करावं लागेल. ओके. एरर. सो कन्सोल डॉट एरर आणि हे एरर क्रिएट करताना एरर येते ना आता आपल्याला. सो एरर क्रिएटिंग हा एम्प्लॉय एरर क्रिएटिंग क्लियर आहे. हो सर. कॉमा एरर. एरर. ओके. डन. ठीक आहे. आता ही झाली आपली पोस्ट मेथड. आता बनवायची आपल्याला पुट मेथड. ओके. तर पुट मेथड बनवताना काय करायचं आपल्याला पुट मेथड बनवताना म्हणजे अपडेट मेथड बनवताना आपल्याला काय करायला लागलं इथे ID पण पास करावं लागेल आणि बॉडी पण पास करावं लागेल. ओके. हम्म. क्लिअर आहे ना. हो. ओके. सो पोस्ट मेथड मध्ये एक्सपोर्ट कॉन्स अपडेट एम्प्लॉई parenthesis at arrow curly brackets open quotes. Okay. Tryचा ब्लॉक हे घ्यायचं आपल्याला. ट्रायचा ब्लॉक मॅच आणि इथे आता आपल्याला काय पास करायचं पहिले ID पास करायची ID कोलन काही नंबर. ओके. परत आपल्याला पास करायची बॉडी. सो एम्प्लॉई डेटा आणि इथे याची आपल्याला मिळतात. सो कॉन्स रिस्पॉन्स इक्वल टू अवेट सिओस डॉट पुट
डॉलर डॉलर पॅरेंट डॉलर कर्ली ब्रॅकेट सॉरी ब्रॅकेट डॉलर ब्रॅकेट्स प्लेस URL स्लॅश आता इथे URL बघावं लागेल. ओके, सो फूट मेथडमध्ये येऊया आपण आणि बघूया तर काय स्लॅश एम्प्लॉईज स्लॅश ID. ओके, सो स्लॅश एम्प्लॉईज स्लॅश डॉलर कर्ली ब्रॅकेट्स ID आणि कॉमा काय येईल आपली बॉडी. याच्या बाहेर येईल आपली कॉमा एम्प्लॉय डेटा. ओके, कळालं. इथे पण याच्या बाहेरच पास करावं लागलं आपल्याला या बॅकटिकच्या बाहेर कॉमा आपली बॉडी एम्प्लॉय डेटा. ओके, इथे क्रिएट एम्प्लॉय मध्ये कळाल. तर रिटर्न काय करायचं आपल्याला रिटर्न रिटर्न रिस्पॉन्स डॉट डेटा डेटा थ्रो करायचं कॉन्सोल डॉट updating employee ते करायचंय तुम्हाला ते पण आपल्याला काय करायचं Then या पद्धतीने लास्ट आहे आता आपला डिलीट एम्प्लॉय. ओके, सो एक्सपोर्ट इथे पण आपल्याला ते सेम ॲज इट इज घ्यावं लागेल. एक्सपोर्ट फ्रॉम डिलीट एम्प्लॉय एक्सपोर्ट फ्रॉम लिस्ट वर्ल्ड का 2 मिनिटं. ठीक आहे, तर पहिले ते असिंग पॅरेंथेसिस ID कॉलम नंबर. ओके, आणि ते arrow curly brackets try curly brackets catch parenthesis error curly brackets ट्रायच्या ब्लॉक मध्ये const response equal to wait axios dot delete मेथड कोणती डिलीट. ओके, सो डिलीट पॅरेंथेसिस. ओके, आणि इथे आपल्याला चेक करायची URL. सो डिलीट एम्प्लॉय मध्ये येऊया बघूया. सो स्लॅश एम्प्लॉय स्लॅश 4 सो स्लॅश हे काय सर्वात अगोदर डॉलर डॉलर कर्ली ब्रॅकेट बेस URL आणि इथे येईल स्लॅश एम्प्लॉईज
तर तुम्हाला समजत असेल थोडंफार आहे की नाही. स्लॅश डॉलर कर्ली ब्रॅकेट्स आय डी या पद्धतीने. आता मी इथे ना, आता लक्षात घ्या, इथे जर का आय डी एस असेल आय डी, तर इथे पण माझं आय डी एस एच आला पाहिजे. ओके. इथे जर कॅपिटल आय डी असेल असं या पद्धतीने, तर इथे पण तुम्हाला कॅपिटल आय डीच घ्यावे Capital लागेल. I. ओके. आय डी आणि इथे पण काय येईल तुमचं आय डी. ओके, क्लिअर आहे, समजलं. हो sir. आणि इथे रिटर्न करायचं आहे आपल्याला, रिटर्न रिस्पॉन्स डॉट गेट, याला आपण रिटर्न करत आहे. ठीक आहे, रिस्पॉन्स डॉट डेट. नंतर इथे एरर मध्ये डॉट एरर, याच्यामध्ये घेऊया आपण एरर Deleting employee. कॉमा एरर. ओके. सो काय घेतलं आपण इथं, कन्सोल डॉट एरर, एरर डिलीटिंग. तर या पद्धतीनं आपण सर्व सर्व्हिस बनवलेली आहे. ठीक आहे, काय घेतलं आपण. Yes. ओके. सर्वात अगोदर घेतलं आपण गेट ऑल एम्प्लॉईज. BC वर ओके. त्यानंतर सर्वात अगोदर आपण ऍक्सिओसला इन्स्टॉल केलं. तुम्हाला माहितीच आहे ऍक्सिओसला कसं इन्स्टॉल करायचं ते. नंतर आपण इथे बेस URL घेतली. बेस URL बनवली आपण लोकल होस्ट कोलन 8080. अशी नाही येणार इथे. हे या पद्धतीने हिला पे करायचं. या पद्धतीने. ठीक आहे. नंतर गेट ऑल एम्प्लॉईज बनवलं फंक्शन. त्याच्यामध्ये गेट मेथड घेतली आणि कम्प्लीट URL घेतली. त्याला रिटर्न केला आपण रिस्पॉन्सला आणि आपल्या एररला कॅच केलं. ठीक आहे. नंतर सेम ॲज इट इज आपण इथे गेट एम्प्लॉय बाय आय डी घेतला. आता एक पर्टिक्युलर आय डी लागत होता म्हणून त्याला एक आय डी पास केला. परत इथे मेथड घेतली गेट आय डी गेट करायचं म्हणून. ओके. ते रिस्पॉन्समध्ये स्टोअर केलं, रिस्पॉन्सला इथं रिटर्न केलं. ओके. एररला इथं कॅच. ओके. त्यानंतर क्रिएट एम्प्लॉय घेतला. त्याच्यामध्ये बॉडी लागत होती म्हणून इथे एम्प्लॉय डेटा नावाची बॉडी पाठवली. त्याला रिस्पॉन्समध्ये स्टोअर केलं, इथे रिटर्न केलं. ओके. एरर इथे कॅच केलं. ओके. नंतर अपडेट एम्प्लॉयमध्ये इथे अपडेट एम्प्लॉय घेतला. आता अपडेट करत असताना आपल्याला आय डी पण लागते आणि बॉडी पण लागते म्हणून इथे आय डी घेतली, बॉडी घेतली, एम्प्लॉय डेटा इथे आय डी पण पास केली, इथे बॉडी पण पास केली, रिस्पॉन्समध्ये स्टोअर केला. मेथड घेतली पुट, इथे रिटर्न केली. ओके. इथे कॅचमध्ये त्याला एररला इथे कॅच केला. ठीक आहे. तर डिलीट एम्प्लॉय घेतला, आय डी लागत होती म्हणून इथे आय डी घेतली. डिलीट मेथड घेतली, इथे बेस URL घेतली, कम्प्लीट URL घेतली आणि इथे आय डी पास केली. ओके. एररला इथे कॅच केलं. ओके. सर्वांना आपण एक्सपोर्ट केलेला आहे, इथे सर्वांना एक्सपोर्ट केलेलं आहे म्हणून आपण आता गेट ऑल कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. ओके. आणि इथे त्याला आपण घेणार आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत काही डाऊट नाही.